नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. आजच्या न्यूज अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या बातमीपत्रात शेतकरी कर्जमाफीची तारीख घोषित, कोकरोच जनता पार्टीचे एक्स अकाउंट भारतात बॅन, नीट पेपर फुटीत पहिल्यांदाच पालक गजाआड, राज ठाकरेंच्या 2008च्या रेल्वे भरती आंदोलन प्रकरणाचा निकाल लागला, आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प नेत्यानाहू यांच्या फोनवर खडाजंगी. या सर्व घडामोडींचे सविस्तर विश्लेषण जाणून घ्या. बाबा, खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. पहिली बातमी आहे 30 जून पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, बँकेंना सिबिल बाबत कडक निर्देश. राज्यातील खरीप हंगामाच्या पूर्वतयारी बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी बाबतची संभ्रम अवस्था दूर केली आहे. येत्या 30 जून पूर्वी सर्व पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल, जेणेकरून पुढील हंगामासाठी त्यांना नवीन कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बँकेने त्यांच्याकडे सिबिल स्कोअरची मागणी करू नये, असे कडक निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. राष्ट्रीयकृत बँकांकडून कृषी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होत नसल्याने त्यांना 80% कर्ज वितरणाचे टार्गेट पूर्ण करणे बंधनकारक केले आहे. एल निनोचे संकट लक्षात घेता यंदा 88% पावसाचा अंदाज असल्याने जलयुक्त शिवारला गती दिली जाईल. तसेच शेतकऱ्यांना एआयच्या माध्यमातून पीक पद्धतीची माहिती देण्यासाठी महाविस्तार हे नवीन ॲप सुरू करण्यात आले आहे. खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी थेट व्हिडिओग्राफी केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ऐन पेरणीच्या तोंडावर 30 जूनची डेडलाईन आणि सिबिल स्कोअरची अट रद्द करणे हा शेतकऱ्यांना मोठा दिलासा आहे. मात्र राष्ट्रीयकृत बँका नेहमीच कर्ज वाटपात टाळाटाळ करतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या कडक निर्देशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती होते यावरच खरीपाचे यश अवलंबून असेल. एल निनोच्या संकटामुळे प्रशासनाला पाणी आणि इराण अमेरिका युद्धामुळे खतांचे नियोजन अत्यंत चोख ठेवावे लागेल. पुढील बातमी आहे नीट पेपर फुटीत लातूरचे नामांकित डॉक्टर शिरुरे सीबीआयच्या जाळ्यात, पेपर खरेदी करणारा पहिला पालक गजाआड. देशाला हादरवणाऱ्या नीट पेपर फुटीच्या बाजारात आतापर्यंत केवळ दलाल आणि शिक्षण सम्राट रडारवर होते. मात्र सीबीआयने थेट ग्राहकावरच म्हणजेच पेपर खरेदी करणाऱ्या बापावर पहिला मोठा प्रहार केला आहे. स्वतःच्या मुलाला शॉर्टकटने डॉक्टर बनवण्याच्या हव्यासापोटी लातूरचे नामांकित बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांनी गुन्हेगारीचा रस्ता निवडला. पुण्यात 4.5 तासांच्या कडक चौकशीनंतर सीबीआयने काल रात्री उशिरा त्यांना बेड्या ठोकल्या. डॉक्टर शिरुरे यांच्या लातूरमधील सिद्धिविनायक रुग्णालयावर टाकलेल्या छाप्यात सीबीआयला महत्वपूर्ण डिजिटल पुरावे मिळाल्याचे समजते. पोलिसांनी 2 आयफोन आणि लॅपटॉप जप्त केले आहेत, ज्यातून डिलीट केलेला डेटा रिकव्हर केला जात आहे. शिरुरे हे या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार शिवराज मोटेगावकर आणि प्राचार्य पी.व्ही. कुलकर्णी यांच्या नियमित संपर्कात होते. धक्कादायक संशय असा आहे की ते केवळ या वर्षीच नव्हे तर गेल्या काही वर्षापासून या रॅकेटचे सक्रिय भागीदार आहेत. या अटकेमुळे आता फक्त मुख्य सूत्रधारच नव्हे तर पेपर खरेदी करणाऱ्या पालकांवरही कठोर शिक्षेची मागणी जोर धरत आहे. पुढील बातमी आहे कोकरोच जनता पार्टीची भाजप काँग्रेसला धोबीपछाड. अवघ्या 6 दिवसात 15 दशलक्ष फॉलोअर्स, पण भारतात एक्स अकाउंट बॅन. देशातील राजकीय वर्तुळाला चक्रावून टाकत सध्या सोशल मीडियावर कोकरोच जनता पार्टी पक्षाची जोरदार चर्चा रंगली आहे. बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि सरकारी यंत्रणांना उपरोधिक टोले लगावणाऱ्या या पेजने इंस्टाग्रामवर अवघ्या 6 दिवसात तब्बल 15 मिलियन म्हणजेच 1,50,00,000 फॉलोअर्सचा टप्पा गाठला आहे. फॉलोअर्सच्या या शर्यतीत त्यांना थेट सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसलाही मागे टाकले आहे. या अफाट लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर भारतात कोकरोच जनता पार्टीचे एक्स म्हणजेच पूर्वीचे ट्विटर अकाउंट अचानक बंद करण्यात आले. या डिजिटल कारवाईच्या अगोदरच त्यांचे सोशल मीडिया अकाउंट बंद करण्याचा प्रयत्न होत आहे, असं पार्टीच्या संस्थापकांनी सांगितलेलं. तेव्हा ते पुढे जाऊन असंही म्हणाले की आमचे अकाउंट हॅक कराल, बंद कराल, पण लोकांच्या आणि तरुणांच्या मनात असलेला राग कसा बंद करणार, असा जळजळीत सवाल त्यांनी उपस्थित केलेला. पुढील बातमी आहे 18 वर्षानंतर राज ठाकरे दोषमुक्त. 2008च्या रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात कोर्टाचा मोठा दिलासा, मनसेत जल्लोष. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना तब्बल 18 वर्षानंतर एका जुन्या कायदेशीर लढाईत मोठा विजय मिळाला आहे. 2008 मधील बहुचर्चित रेल्वे भरती आंदोलन आणि उत्तर भारतीयांवरील कथित हल्ला प्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाने आज राज ठाकरेंसह 8 मनसे सैनिकांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
या ऐतिहासिक सुनावणीवेळी राज ठाकरे स्वतः न्यायालयात हजर होते. सरकारी पक्ष राज ठाकरेंचा या हिंसाचारात थेट सहभाग किंवा चिथावणी सिद्ध करणारे ठोस पुरावे सादर करू शकला नाही. राज ठाकरेंनी न्यायालयात जबाब नोंदवला की या गुन्ह्याशी माझा संबंध नाही. आंदोलनावेळी मी नाशिकला होतो. निकाल ऐकल्यानंतर राज ठाकरेंनी न्यायालयात स्मित हास्य केले. कोर्टातून खाली येताना त्यांनी अस्वलाच्या अंगावरचा एक केस कमी झाला अशी मिश्किल प्रतिक्रिया दिल्याची माहिती मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिली. पुढील बातमी आहे इराणच्या अण्वस्त्रांवरून ट्रम्प आणि नेत्यानाहू यांच्यात फोनवर खडाजंगी. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख तेहरानमध्ये दाखल. आखातातील युद्धाला पूर्णविराम देण्यासाठी पडद्यामागे वेगाने कूटनीतिक हालचाली सुरू असतानाच अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे इराणसोबतच्या शांतता कराराच्या अंतिम टप्प्यात असल्याचा दावा करत असताना अमेरिकेच्या या मवाळ भूमिकेमुळे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू कमालीचे संतापले आहेत. ट्रम्प आणि नेत्यानाहू यांच्यातील फोनवरील चर्चा अत्यंत तणावपूर्वक ठरली असून इराणच्या लष्करी तळांवर पुन्हा हवाई हल्ले करण्यासाठी इस्रायल आग्रही आहे. इराणचे सर्वोच्च नेते मुश्तबा खामिनी यांनी देशातील संवर्धित युरेनियम परदेशात पाठवण्यास साफ नकार दिला आहे. अमेरिकेची ही मुख्य अट असल्याने वाटाघाटी अधिक क्लिष्ट झाल्या आहेत. तसेच एका कट्टरपंथी इराणी जनरलने सत्तेची सूत्रे हाती घेतल्याने इराणचा सूर अधिकच कडक झाला आहे. ही कोंडी फोडण्यासाठी आणि दोन्ही देशांमधली दरी कमी करण्यासाठी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर आज तेहरानमध्ये दाखल झाले आहेत. पहिल्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, त्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी बीजिंगमध्ये क्षी जिनपिंग यांची भेट घेतली. तर आता पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ 23 मे ते 26 मे रोजी क्षी जिनपिंग यांची बीजिंगमध्ये भेट घेतील. दरम्यान युएईच्या तेल कंपनींनी हर्मुची सामंतधुनी 2027च्या मध्यापर्यंत पूर्णपणे खुली होणे कठीण असल्याचे संकेत दिले आहेत. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.